गुरव समाजाच्या मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन। मुंबई प्रतिनिधी गुरव पुजारी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे हजारोच्या संख्येने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस डॉक्टर रंगनाथ गुरव, महासचिव विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिंदे, संतोष वाघमारे, मुख्य सरचिटणीस विजय ठोसर, अनिल पुजारी, प्रदीप पाटील, विशाल रोहनकर, संजय घोडके, संतोष शिंदे, युवा प्रदेश अध्यक्ष नितीन वैद्य, समीर गुरव, महिला प्रदेश अध्यक्ष मीनाताई पांडे, श्रद्धाताई साखरे तसेच देवस्थान संबंधित प्रदेश अध्यक्ष धनंजय दरे आदी उपस्थित होते। वर्ग 3 हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे, ज्या देवस्थानाच्या जमिनी भेटलेल्या आहेत। त्यानंतर 1950 ला जो ट्रस्ट ऍक्ट तयार करण्यात आला, त्यातला कलम नंबर 3 चा एक विषय आपला आहे। आणि पूर्वीपासून राजे रजवाड्यांनी ह्या जमिनी देवस्थानची संगोपन करणाऱ्या, देवाची पूजा अर्चा करणाऱ्यांना इनामी दिल्या होत्या। त्याच्यावरती आता गावगुंडांनी अतिक्रमण केलेली आहेत आणि ह्याच्या आधीही GR निघलेला आहे की ह्या जमिनी जे देवस्थानाचं व्यवस्थापन करतात त्यांच्या ताब्यात असावं, त्याचं उत्पन्न त्यांनी घ्यावे, परंतु त्याची खालच्या स्तरावरती अंमलबजावणी होत नाही। प्रामुख्याने आमची ती मागणी आहे। आणि संत काशीबा गुरव महाराज युवा आर्थिक महामंडळ जी स्थापना केली, तर त्याला निधी जास्त द्यावा आणि त्याच्यात ज्या अटी आहेत त्या शिथिल कराव्यात। आणि विविध प्रश्न अजून आहेत की काही मंदिरांमध्ये जे देवस्थान आहेत तर तिथं बिलकुल उत्पन्न नाही, परंतु तिथली पूजा अर्चा व्यवस्थापन रोज बघितलं जातं, तर तिथल्या पुजाऱ्याला काहीतरी सरकारने मानधन देणं गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी किमान वेतनचा जो नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गत त्यांना मानधन द्यावं, अशी एक आमची प्रामुख्याने मागणी आहे।